मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे। शिंदेंनी मुख्यमंत्री पद घ्यावं याच्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत। कार्यकर्त्यांना न जमण्याचं आवाहन एकीकडे शिंदेंनी केलंय, त्याची एक्सपोज त्यांनी केली आहे। शिंदे अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, मात्र कार्यकर्ते आता त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमतायत। त्यांनी मुख्यमंत्रीपदी कायम राहावं अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांची आहे आणि त्याच्यासाठीच ही गर्दी इथं होताना दिसतेय। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरून आपल्याशी जोडले गेलेत। निखिल, काय नेमकी तिथे परिस्थिती पाहायला मिळते? जमलेल्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? नक्कीच रिद्धी, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा शेवटचा दिवस आणि ते आज 11 वाजता राजीनामा देखील देणार आहेत। परंतु या ठिकाणी पाहायचं झालं तर वर्षा निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, तो देखील लावण्यात आलेला आहे। आणि परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात त्यांच्या लाडक्या बहिणी, त्यांचे कार्यकर्ते आता या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेल्या आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। ताई, काय म्हणून या ठिकाणी तुम्ही आलेला आहात? काय मागणी आहे तुमची आणि तुम्हाला वर्षा निवासस्थानी जाऊन दिलंय का? हॅलो, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहेत। 215च्या महिला शाखा प्रमुख अंकिता अजय मयेकर आज आमचे मुख्यमंत्रीच्या पदावरून त्यांना राजीनामा देणार आहे, या उद्देशाने आम्ही लोक इथपर्यंत आलो। आणि आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांसारखंच तेच आम्हाला एक मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आहेत आणि तेच शेवटपर्यंत राहतील अशी आमची आशा आहे। आणि आज ज्या योजना त्यांनी आखल्या आहेत की लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या किमतीत जे तिकिटी वगैरे दिले जातात ते म्हणजे प्रवासाचे, त्यामुळे असे काही योजना आतापर्यंत भरपूर सरकार येऊन गेलं, त्यांनी या योजना केल्याने त्या योजना आज आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आखल्या आहेत। आणि घरोघरी आज त्यांचं नाव, प्रत्येक घराघरामध्ये त्यांचं नाव हे झालंय, रुजू झालंय। कारण दिवस रात्र जो मेहनत करतो तो सगळ्यांच्या हृदयात बसलेला असा हा आमचा एकनाथ शिंदे साहेब, आम्हाला तेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत। आपण या भावना ऐकतोय की मुख्यमंत्री म्हणून आपल्याला तेच हवेत, अशा प्रकारची मागणी घेऊन आलेले आहेत। आपण पाहू शकतो अन्य देखील या ठिकाणी पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत। खूप लांबून देखील पदाधिकारी। दादा, कुठून आलेला आहात आणि काय मागणी घेऊन? जालना माननीय मुख्यमंत्री आमचे भाई एकनाथ शिंदे साहेब यांनाच मुख्यमंत्री करा आमची इच्छा आहे आणि त्यासाठीच आम्ही जालन्यावरून आलो तिकडे। कितीच्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात? किती लोक अजून येत आहेत? आमच्या 20-25 गाड्या आलेल्या, आम्ही जालन्याहून स्वतःहून आलेलो आहे सगळे घेऊन। साहेबांना याचं न सांगितलं तरी आमची इच्छा, घनसावंगी विधानसभातून गाड्या घेऊन आलेलो आहे आम्ही। आमच्या आमदार साहेबांना सुद्धा सांगितलं होतं, साहेबाचा आदेश आहे। आमचे नवीन नवउर्चित आमदार डॉक्टर हिकमतदादा उडान हे सुद्धा इथं आलेले आहे, पण त्यांना सुद्धा सांगितलं साहेबाचा आदेश पाळा। पण आम्हाला उदाहरण माझ्याहून देतो, शिंदे साहेबामुळं मला जे घडलं म्हणजे बरंच काही घडलं। मी सामान्य कुटुंबातून मोठं झालो, शिंदे साहेबामुळं झालेलो आहे। आज सगळं शिंदे साहेबामुळं आज सर्वसामान्य आणि ग्रामीण भागात शिंदे साहेबाला लाडक्या बहिणी एवढ्या मानत्या, म्हणजे सगळ्याला धंदा व्यवस्था हे सगळं शिंदे साहेबामुळे त्याला 1500 रुपये दिले तरी भेटले। आणि भाजप असं आम्हाला इच्छा आहे, भाजप 100% शिंदे साहेबाला मुख्यमंत्री करीन शब्द पाळील। काय मागणी काय, का म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच हे पुन्हा पाहिजेत? काय अशी काय मागणी तुमची? साहेबांच्या बोलण्यामध्ये जे तत्व आहेत, साहेबांनी शब्द टाकला की साहेब शब्द पूर्ण करतात, त्यामुळं साहेब मुख्यमंत्री पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे। कारण ज्या लाडक्या बहिणी आज सर्वसामान्य घरामध्ये जे काही 1500 रुपये येतात त्या महिलांना विचारा की मुख्यमंत्री का पाहिजेत। कारण साहेबांनी जे काही पैसे दिलेत त्या पैशाचं काहीतरी महिलांनी चीज केले, त्यामुळं आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेच पाहिजेत। आपला पाहू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या देखील आल्या। ताई, काय सांगाल, कधीपासून या ठिकाणी जमलेला आहात आणि काय कारणाने या ठिकाणी जमले? आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून इथं आलेलो आहे। आम्हाला ॲक्च्युली ट्विटरवर मेसेज पण आला शिंदे साहेबांचा की गर्दी करू नका, जमाजमी येऊ नका, पण त्यांच्यावर कुठे ना कुठे दबाव, आम्ही आमच्यावर दबाव ना, आम्ही त्यांच्यासाठी येणार कारण त्यांनी आमच्यासाठी जी योजना आणली आज कुठे ना कुठे आमच्या संसारात हातभार लागला आहे। ज्या महिला कधी बाहेर पडत नव्हत्या त्या घराच्या बाहेर, कधी शिवसेनेत एवढा बाहेर तुम्ही बघितला असेल एवढा महिला, आज एवढ्या प्रमाणात महिला गावोगावी घराघरात असेल। आज महायुती जी आलेली आहे ती शिंदे सरकारमुळे आलेली आहे, त्यांच्या बोलण्यामुळे आलेली आहे। आज 10-10 तास त्यांनी काम केलेले आहेत। म्हाताऱ्या माणसासाठी दवा, ज्यांना चेहऱ्यावर हसू आणले, दवा पाणी दिलेलं आहे, किती रोगराई जे पेशंट आहेत त्यांना हेल्प केलेली आहे। आणि असाच मुख्यमंत्री आपल्यासाठी हवा आहे, ज्याच्यासाठी सामान्य माणूस जरी भेटायला गेले ना ते बोलणार नाही माझ्या पीएशी बोला, ते डायरेक्ट भेट करतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात ताबडतोब। तर मुख्यमंत्रीच्या रूपात आम्हाला श्री एकनाथ शिंदेच पाहिजे।
रिद्धी, आपण ऐकलं तर या संपूर्णपणे ज्या भावना आहेत त्या आपण ऐकतोय, ज्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आता आपल्याला ऐकायला मिळतात आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व्हावे अशी मागणी घेऊन आता या ठिकाणी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे. रिद्धी जी निश्चित निखिल, आणि तिथे नेमकं काय घडतं यापुढे त्याचे तपशील सुद्धा वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.